नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो। यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता, तो म्हणजे बिहार राज्यातून जे येणारे व्यक्ती आहे कशा प्रकारे सर्वसामान्य भोळ्या बाबड्या पुसदकरांना फसवून पैसे घेऊन जात आहे याचबद्दल एक जनजागृती म्हणून व्हिडिओ आपण टाकला होता आणि तो व्हिडिओ सर्वाधिक व्हायरल झाला होता। आयुर्वेदच्या नावाखाली सर्वसामान्य व्यक्तींना भोळ्या बाबड्या व्यक्तींना फसवण्याचं काम पुसद शहरामध्ये सुरू आहे। आता हे मी स्वतः बोलत नाही आहे, एक व्यक्ती स्वतः त्याचा पुरावेदार आहे आणि त्याचाच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहे। आता जे पुसदकर आहे हा संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला जे योग्य वाटेल तेच तुम्ही करा। तुम्हाला जर वाटत असेल संबंधित जे आयुर्वेदिक क्षेत्रातले व्यक्ती आहे ते खरे आहे तर नक्कीच तुम्ही त्यांच्याकडे जा, आणि तुम्हाला जर वाटत असेल की ते फसवेगिरी करत आहे तर नक्कीच जर तुमच्या बरोबरही तशा प्रकारची फसवणूक झाली असेल तर तात्काळ आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्याबद्दल तक्रार नोंदवा। मी पुसद येथील रहिवासी आहे आणि गेल्या महिन्यात मी आयुर्वेदिकवाले टेंटवाले होते पुसदमध्ये, त्यांच्याकडून मी गुप्तरोगाचा हे केलं आणि त्यांनी मला 15,000ची औषधी आणायला लावली। मी आणली, त्यानंतर त्यांनी मला 25,000 जवळची दिली आणि त्यानंतर डबल याच्यातनी औषधी लागते म्हणून त्यांनी 50,000ची मागितली होती। मी म्हणलं त्यांना की बा हे माझ्यास्त होत नाही, तर त्यांनी म्हणे बा तू आता नको देऊ, 50,000चे उधारीमध्ये तुला लिहून देतो, आणि मी लिहून त्यांना दिलं बा उधारी 36 महिन्यात की तू मला परत कर। तर मी त्याला हो बोललो आणि मी माझी लिखित दिलं त्यांना, आणि त्यानंतर काहीच 8 दिवसांनी त्यांची मला ब्लॅकमेलिंगचे फोन येत आहे की बा तुझ्या घरी येतो, तुझा प्रचार करतो आणि तुझ्या ग्रामपंचायतमध्ये येतो, तू जे मेडिकल घेतलं त्याची रिपोर्ट हे करतो, दर्ज करतो। तर ते अजून मला 50,000 मागित होते, तर मी त्यांना देण्यास मनाई केली। जे कोणी हे व्हिडिओ बघत आहे कृपया करून ही विनंती आहे की आयुर्वेदिक टेंटवाल्याकडून ही काहीही औषधी घेऊ नका। मी फसलो, तुम्ही फसू नका, ही माझी विनंती आहे। हा व्हिडिओ सुद्धा जनजागृतीपर आहे आणि त्याचमुळे तुम्ही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर कराल हीच अपेक्षा करतो। धन्यवाद।